राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ केमिकल झोनमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीने सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले। या कार्यक्रमात कंपनीच्या विविध प्लांटमध्ये सुरक्षा मानकांनुसार काम करणाऱ्या कार्यक्रमांना तसेच विभाग प्रमुखांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। बुधवारी दुपारी कंपनीत आयोजित या कार्यक्रमात अंबरनाथ नगरपालिकेच्या अध्यक्षा तेजश्री विश्वजित कलंजुले, भाजपा नगरसेवक पवन वाळेकर आणि कंपनी सुरक्षा विभागाचे सहसंचालक सुरेश जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। वरील कार्यक्रम ब्ल्यू जेट कंपनीचे प्लांट प्रमुख पोपट केदार, ऑपरेशन प्रमुख PC शेखर, ECH प्रमुख विजय सादिगले, राजेश शिंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। कंपनीत उल्लेखनीय काम करणाऱ्यांना प्रमुख पाहुण्या नगरदर्शक तेजश्री कलंजुले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्याचप्रमाणे कंपनीने चित्रकला, पोस्टर, हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये घोषवाक्य, निबंध, अग्निशमन कवायती, बचाव कवायती इत्यादी सुरक्षा मानकांवर स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी कंपनीमार्फत सन्मानित करण्यात आले। कंपनीतर्फे केल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेची पाहुण्यांनी प्रशंसा केली। आज ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीतर्फे सुरक्षा सप्ताहाचा आज बक्षीस वितरण समारंभ आहे। पूर्ण वीक त्याने सगळ्या पूर्ण स्टाफला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि बरेच विविध गेम्स पण घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच कर्मचारी त्यांना विजय झाल्याबद्दल त्यांचा आज प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे आणि खरंच खूप चांगला म्हणजे कार्यक्रम आज राबवलेला आहे आणि अशा प्रकारचंच प्रत्येक कंपनीने नॉर्म्स फॉलो केले पाहिजेत। कारण की मी आता बघते त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पूर्ण कंपनीमध्ये पूर्ण सेफ्टीचे नॉर्म्स 99% पूर्ण फॉलो केलेले आहेत आणि त्याच्यामुळे वर्षभर कुठलाही अपघात झालेला नाही आणि पुढे पण मला वाटतंय कुठलाही अपघात होणार नाही असे त्यांचे पूर्ण मेजर्स आहेत आणि त्यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा। नक्कीच, कारण की MIDCचा एरिया नेहमीच आपण बघितलं गेलेला आहे, हेवी व्हेकल्स तिथे जात असतात आणि हे पूर्ण डांबरी रस्ते आहेत आणि त्यांची दुरावस्था आहे। तर नक्की आपण त्यांची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून पूर्ण अंबरनाथ शहरातल्या MIDC आहेत त्या एरियातल्या रोडचं काम आपण आता नक्कीच प्रस्तावित करूया। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।